विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन नेशकेडर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल 2022 रोजीचे आजच्या दिवसापर्यंत जेवढेही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत विद्यार्थ्यांनो, ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ आहे तो अपकमिंग जेवढेही एक्झाम आहेत त्या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे. त्यामुळे आपल्याकडे एक नोटबुक रेडी ठेवा. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या गोष्टी लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारल्यानंतर आपण थोडा वेळ अंदाज व्यक्त करू शकतात आणि एकूण 10 पैकी आपले प्रश्न किती बरोबर आलेत हे विद्यार्थ्यांना आपण खाली कमेंट करायचे आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, सेमीकंडक्टर मिशनला मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण आहेत? आपले ऑप्शन आहेत नंदन निलेकनी, अश्विनी वैष्णव, सुंदर पिचाई की सत्या नडेला. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. सेमीकंडक्टर मिशनला मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी अश्विनी वैष्णव विद्यार्थी मित्रांनो हे सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. तर अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 76,000 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर मिशनला मार्गदर्शन करण्यासाठी 17 सदस्यांची सल्लागार समिती स्थापन केलेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव या समितीच्या अध्यक्ष असतील. नीती आयोगाचे सदस्य व्ही के सारस्वत, प्रमुख वैज्ञानिक सल्लागार आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव, खर्च विभाग, आर्थिक व्यवहार आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापाराला चालना देणारे सचिव या समितीचे सदस्य विद्यार्थ्यांनो असणार आहेत. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाच्या अनुषंगाने जे आपले इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत हे विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. कोणते पहिले राज्य केंद्रशासित प्रदेश त्यांचे इलेक्ट्रिक व्हेकल धोरणामध्ये ई सायकल समाविष्ट करणार आहेत? आपले ऑप्शन आहेत तेलंगणा, नवी दिल्ली, गुजरात आणि ओडिसा. तर लक्षात घ्या, तेलंगणा, गुजरात आणि ओडिसा हे काय तर राज्य आहेत आणि नवी दिल्ली काय तर केंद्रशासित प्रदेश. त्यामुळे राज्य / केंद्रशासित प्रदेश असा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करू शकतात. लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, दिल्ली सरकारने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत इलेक्ट्रिक सायकलचा समावेश केला आणि पहिल्या 10,000 खरेदीदारांना प्रत्येकी 5,500 रुपयाची सबसिडी देण्याचीही त्यांनी घोषणा केलेली आहे. यामध्ये 25 किलोमीटर पर तास पेक्षा कमी वेग असलेल्या प्रवासी आणि मालवाहू ई सायकल या दोन्हींचा यामध्ये विद्यार्थ्यांनो समावेश असेल. पहिल्या 10,000 खरेदीदारांना ई सायकल खरेदीवर 25% खरेदी प्रोत्साहन विद्यार्थ्यांनो मिळणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 बघूयात. CEWWच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार गेल्या 2 दशकांमध्ये कोणत्या राज्यात जंगलात आग लागण्याची सर्वाधिक घटना विद्यार्थ्यांनो घडलेल्या आहेत? आपले ऑप्शन आहेत राजस्थान, मिझोराम, पश्चिम बंगाल की अरुणाचल प्रदेश. विद्यार्थ्यांनो, आपण अंदाज व्यक्त करू शकता. CEWWच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार गेल्या 2 दशकांमध्ये कोणत्या राज्यात जंगलात आग लागण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी मिझोराम हे याचं योग्य आन्सर आहे. याच अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेने म्हणजेच काय सेंट्रल एनर्जी, इन्व्हायरमेंटल अँड वॉटर बरोबर जारी केलेल्या अभ्यासानुसार गेल्या 2 दशकांमध्ये जंगलातील आगीची वारंवारता आणि तीव्रता वाढली आहे. बदलत्या हवामानात जंगलांची आगीचे व्यवस्थापन या अभ्यासात असे आढळून आले आहे की गेल्या 2 दशकांमध्ये जंगलातील आगीत 10 पटीने विद्यार्थ्यांनो वाढ झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, एप्रिल 2022 मध्ये झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतरचा रेपो दर काय आहे? विद्यार्थ्यांनो, एमपीसी म्हणजे काय मॉनेटरी पॉलिसी बरोबर. या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो, तर जो रेपो दर आहे एप्रिल 2022 मध्ये किती ठेवण्यात आला आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी 4% हे विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे. याच अनुषंगाने अधिकची माहिती बघायची आहे. तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने एमपीसीने सलग 11व्यांदा रेपो दर 4%वर अपरिवर्तित ठेवलेला आहे. म्हणजे यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जारी केले की एमपीसीने अनुकूल भूमिका कायम ठेवण्यासाठी एकमताने मतदान केले आणि रिव्हर्स रेपो दर देखील 3.35%वर अपरिवर्तित ठेवलेला आहे. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे MSF दर आणि बँक दर देखील 4.25% वर अपरिवर्तित विद्यार्थ्यांनो ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर व्हिडिओतील 5वा प्रश्न, एशियन डेव्हलपमेंट आउटलुक म्हणजेच ADO 2022 नुसार 2023-24 मध्ये भारताचा अंदाजे विकास दर डेव्हलपमेंट रेट काय असणार आहेत? आपले ऑप्शन आहेत 10.5%, 9%, 8% की 6.5%. विद्यार्थी मित्रांनो, आपण अंदाज व्यक्त करू शकता. तर लक्षात घ्या, एशियन डेव्हलपमेंट आउटलुक 2022 नुसार 2023-24 मध्ये भारताचा अंदाजे विकास दर
ऑप्शन क्रमांक सी 8% विद्यार्थ्यांनो राहण्याचा अंदाज आहे. लक्षात घ्या, मनीला आधारित आशिया विकास बँकेने अलीकडेच त्यांचे प्रमुख आशियाई विकास आउटलुक 2022 जारी केला आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा चालू आर्थिक वर्षात 2022-23 7.5% आणि पुढील वर्षी 2023-24 साठी 8% वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तसेच 2022 मध्ये दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांसाठी 60% सामूहिक वाढीचा अंदाज विद्यार्थ्यांनो व्यक्त करण्यात आलेला आहे. दक्षिण आशियामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका विद्यार्थ्यांनो यांचा समावेश होतो. त्यानंतर व्हिडिओतील पुढचा क्वेश्चन आहे, 2022 मध्ये जागतिक आरोग्य दिनची थीम काय आहे? आपले ऑप्शन आहेत आपला ग्रह, आपले आरोग्य, हवामान बदल बाबी, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता, तुमची आणि पृथ्वीची काळजी घ्या. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे 2022 मध्ये जागतिक आरोग्य दिनाची थीम काय आहे? तर ऑप्शन क्रमांक ए आपला ग्रह, आपले आरोग्य ही विद्यार्थ्यांनो थीम आहे. लक्षात घ्या, 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून विद्यार्थ्यांनो पाळला जातो. आरोग्य संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि विशिष्ट आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी WHOने उत्सवाचे नेतृत्व केलेलं आहे. या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे आपला ग्रह, आपले आरोग्य हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 7 एप्रिल हा दिवस लक्षात ठेवा, हा जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. तसेच आपला ग्रह आणि आपले आरोग्य ही थीम विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, क्वेश्चन क्रमांक 7, कोणत्या संस्थेने ब्रेविंग द स्टॉर्म्स ईस्ट एशिया अँड पॅसिफिक इकॉनॉमिक्स अपडेट अहवाल प्रसिद्ध केलेला आहे? आपले ऑप्शन आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, आशियाई विकास बँक की ब्रिक्स बँक. विद्यार्थी मित्रांनो, आपण अंदाज व्यक्त करू शकतात. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जागतिक बँक या संस्थेने ब्रेविंग द स्टॉर्म्स ईस्ट एशिया अँड पॅसिफिक इकॉनॉमिक अपडेट अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघायची आहे. तर लक्षात घ्या, जागतिक बँकेने एप्रिल 2022 अपडेट ब्रेविंग द स्टॉर्म ईस्ट एशिया अँड पॅसिफिक इकॉनॉमिक अपडेट जारी केला आहे. अहवालानुसार या प्रदेशातील 3 धोके आहेत: US मध्ये आर्थिक घट्टपणा, चीनमध्ये संरचनात्मक मंदी, युक्रेनमधील युद्ध. अहवालाचा एप्रिल 2022 अंक जोखीम टाळण्यासाठी आणि संधी समजून घेण्यासाठी धाडसी सुधारणा विद्यार्थ्यांनो सुचवतो. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 8 बघतोय, 2021-22 मध्ये भारताच्या कृषी उत्पादनाच्या निर्यातीने कोणता टप्पा गाठला आहे? युनायटेड स्टेट्स डॉलर 10 अब्ज, 20 अब्ज, 50 अब्ज की 100 अब्ज? विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, 2021-22 मध्ये भारताच्या कृषी उत्पादनाच्या निर्यातीने ऑप्शन क्रमांक सी 50 अब्ज डॉलर हा टप्पा विद्यार्थ्यांनो गाठलेला आहे. 2021-22 मध्ये भारताच्या कृषी उत्पादनाच्या निर्यातीने 50 अब्ज ओलांडून एक नवीन टप्पा गाठला आहे. भारतातून कृषी निर्यातीसाठी ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. 2021-22 मध्ये कृषी निर्यात 19.92% वाढून USD 50.21 बिलियनवर पोहोचले आहे. आकडेवारीनुसार तांदूळ 9.65 अब्ज, गहू 2.19 अब्ज, साखर 4.6 अब्ज यांसारख्या स्टेपलसाठी आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, वन हेल्थ फ्रेमवर्क कोणत्या राज्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आला आहे? आपले ऑप्शन आहेत उत्तराखंड, गुजरात, गोवा की हरियाणा. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे, वन हेल्थ फ्रेमवर्क कोणत्या राज्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आला आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए उत्तराखंड या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो असणार आहे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने उत्तराखंड राज्यात वन हेल्थ सपोर्ट युनिटद्वारे वन हेल्थ फ्रेमवर्क लागू करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प सुरू केलेला आहे. प्रायोगिक प्रकल्प अंमलबजावणीच्या शिक्षणावर आधारित राष्ट्रीय वन हेल्थ रोडमॅप विकसित करणे ही युनिटचे प्रमुख उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, वन हेल्थ सपोर्ट युनिटच्या अंमलबजावणीचे नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयिक आरोग्य समितीचीही विद्यार्थ्यांनो स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, नुकतेच लॉन्च करण्यात आलेली प्रकृती कोणत्या क्षेत्रात जनजागृती करण्यासाठी शुभंकर आहे? आपले ऑप्शन आहे प्लास्टिक प्रदूषण, लिंग समानता, LGBTQ अधिकार की कौशल्य विकास. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या, ज्याही योजना असतात त्या विद्यार्थ्यांनो व्हेरी इम्पॉर्टंट असतात आणि यावर हमखास प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारले जातात. तर लक्षात घ्या, नुकतीच लॉन्च करण्यात आलेली प्रकृती विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए प्लास्टिक प्रदूषण या क्षेत्रात जनजागृती करण्यासाठी शुभंकर मानला जातो. या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रकृती लॉन्च केले, जे प्लास्टिक प्रदूषण रोखू शकणाऱ्या जीवनातील छोट्या बदलांबद्दल
जागरूकता पसरवणारे शुभंकर आहे. हे देशातील प्रभावी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी घेतलेल्या विविध हरित उपक्रमांवर प्रकाश टाकते. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज टोटल 10 प्रश्न बघितले आहेत. 10 पैकी आपले किती टोटल बरोबर आलेत हे विद्यार्थ्यांनो आपण खाली कमेंट करत आहे. तसेच तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो आजचा प्रश्न आहे, वन हेल्थ फ्रेमवर्क कोणत्या राज्यात पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे? तर लक्षात घ्या, आपले ऑप्शन आहेत उत्तराखंड, गुजरात, गोवा की हरियाणा. विद्यार्थ्यांनो, याही प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करत आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओला आपण लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे. तसंच आपणास अधिकच्या जर चालू घडामोडींचा सराव करायचा असेल किंवा डेली जी व्हिडिओ येतात त्याचे जर तुम्हाला अपडेट्स हवे असेल तर आपण आपलं जे करंट अफेअर्स मराठी जे टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो त्यालाही तुम्ही जॉईन करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचं जर तुम्हाला तयारी करायची असेल तर स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. लक्षात घ्या, तुम्हाला एक दिवस यश नक्कीच विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत. तुमच्या काही सजेशन असतील, एखाद्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो कृपया खाली कमेंट करा. त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा आपण नक्कीच विद्यार्थ्यांनो प्रयत्न करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांनो इथेच थांबणार आहोत. तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.